सध्या राज्याचं राजकारण हे जयंत पाटलांच्या भोवती फिरत असल्याचं दिसतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षातही बऱ्याच घडामोडी घडल्यात। बुधवारी जयंत पाटलांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटलांची भेट घेतली, तर त्याच दिवशी मध्यरात्री उशिरा खासदार पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली आहे। त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पक्षातील नेत्यांची तातडीची बैठक घेतली। जयंत पाटलांच्या भेटीगाठींचा सिलसिलाही गुरुवारपर्यंत सुरूच होता। गुरुवारी रात्री उशिरा जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाडांसोबत बैठक घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे 2च दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती। त्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं होतं। त्यानंतर आता गुरुवारी जयंत पाटील यांनी शिंदेंची भेट घेतली। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते। जवळपास तासभर हे दोन्ही नेते नंदनवनवर होते। दरम्यान ही भेट नगरविकास खात्यातील आणि काही वैयक्तिक कामांसंदर्भात असल्याचं स्पष्टीकरण देण्यात येत असून या भेटीत आणखी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली काय याची माहिती अद्याप समोर आली नाही। तर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत। नेमकं ग्राफिक्सच्या माध्यमातून काय ते बोललेत। नगरविकास खात्यातील आणि माझ्या काही वैयक्तिक कामांसाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे। नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात अपील केल्याचंही त्यांच्या कानावर घातलं, हेही ते बोललेत। तर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे की ते नेमके एकनाथ शिंदे यांना काय भेटले। काही वैयक्तिक कामांसाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचं जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय। आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। आमचे जे मायबाप महाराष्ट्राची आणि देशाची जनता आहे यांची कामं करण्यासाठी आम्ही निवडून येतो। त्याच्यामुळे अनेक वेळा प्रत्येक मंत्र्यांकडे आम्हाला जावं लागतं। आता आम्ही जातो, आम्ही फोटो काढतो, आम्ही ट्विट करतो। जर फोटो ट्विट केले नसते तर तुम्हाला कळलं असतं का आमची भेट झाली। मी उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगीजींना भेटले। त्याच्यात काय गैर? सशक्त लोकशाहीमध्ये मला खरं सांगा, मंत्री काय गुन्हेगार आहेत का की आम्ही त्यांना भेटू शकत नाही? हे कमाल आहे। त्या भेटीचा अर्थ लगेच वेगळ्या पद्धतीने करण्याचा कोणी प्रयत्न करू नये। असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव, असा कुठल्याही प्रकारची चर्चा मी अध्यक्ष आहेत, आदरणीय पवार साहेब आहेत, सुप्रियाताई आहे, जयंत पाटील, आम्ही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा कोणत्याही पक्षाचा NDA मध्ये सामील व्हा, एकीकरण करा, विलिनीकरण करा, अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही। देखो अभी कल ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं। फ्री बर्ड्स है, मिलने दो। मी जर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून आलो माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी, तर त्याचा अर्थ असा काय की मी भाजपमध्ये चाललो? मी जर शिंदेला भेटून आलो त्याचा अर्थ असा काढायचा काय? पण सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काम असतात, कोणी त्या कामासाठी मिळत असतो। आता त्याच्यावर ते सगळे कॅमेरे लावून आम्हाला जर त्याच्यामध्ये दाखवलं आणि मधामध्ये माझीच बदनामी केली, मी शिंदेमध्ये चाललोय, शिंदेमध्ये चाललोय। माझ्याकडे जयंत पाटील येऊन गेले। 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर। देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत। शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे।
जयंत पाटील हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. निश्चित वर्षावर चर्चा झाली, त्यात काय राजकीय घडामोडी काय घडतायत की काय, किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर बोलताना काय राजकीय चर्चा केली की काय, याचं कोणती माहिती जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा जयंत पाटील देत नाही तोपर्यंत यातली सत्यता इतर काही गोष्टीवर आपण मानू नये. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतरच खरं काय काय घडामोडी घडल्या हे कळेल. म्हणून ह्या चर्चा आता सध्याच्या घडीला या अनेक पक्षाशी चालू आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 52 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना आणखी एक दणका दिलाय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी कॅपिटिव्ह मार्केट योजना सुरू केली होती. मात्र ही योजना आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग विभागानं याबाबतचा शासन निर्णय काढल्यामुळे योजना बंद झाल्याचं स्पष्ट झालंय. या घटकांना दिलं जाणारं आर्थिक सहाय्य, प्रस्तावित योजनांचा आगामी आर्थिक भार आणि शासनाची इतर दायित्व या सर्वांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांची साडी वाटप योजना होती कुठेतरी आर्थिक अडचणीमुळे बंद पडली आहे. सुरू करण्याचा निर्णय एखाद्या वेळी पुन्हा एकनाथजी करतील. आता साडीची योजना बंद केली. आता एक दिवस हे जातील दरवाजात, त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीच्या नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्या निकृष्ट दर्जाच्या. एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस. पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत. लाडक्या बहिणीला तुमची महत्वाकांक्षी योजना होती, अनेक लोक गाळले आणि आता त्यात एक साडी देण्यात येत होती म्हणतात, तो पण बंद केला. वस्त्रोद्योग विभागानं त्याबाबत शासन निर्णय काढला. याबद्दलची काही माहिती माझ्याकडे तरी नाहीये. त्या खात्याच्या संदर्भात काय काय निर्णय झाले ते त्यांना चौकशी करून मी नंतर सांगेन. ब्रेकनंतर स्वागत. एक सविस्तर बातमी पाहूया. केंद्र सरकारच्या अमृत 2 अभियानांतर्गत मंडणगडच्या 41 कोटी 77 लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र त्यानंतर महायुतीतच श्रेयवाद रंगलेला आहे. आपण पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मंजूर झाली असा दावा खासदार सुनील तटकरेंनी केला आहे. तर तटकरे केवळ श्रेय लाटतायत. या योजनेसाठी सातत्यानं आपणच पाठपुरावा केला असा पलटवार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे. या वादामुळे मंडणगडचं राजकारण चांगलंच तापलंय. मला आठवते ज्यावेळेस मी दापोलीच्या राजकारणाची सुरुवात केली त्या सुरुवातीपासून मी शब्द दिला होता आणि कुठलेही राजकारण न करता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने आज ही योजना आपण मंजूर करून घेतलेली आहे. आणि मला याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही. आज माझा तिथं माझा विचाराचा नगराध्यक्ष नसताना देखील नगराध्यक्षांनी या बाबतीमधली कुठलाही पाठपुरावा शासन स्तरावरती केलेला नाही. फक्त आज त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष म्हणून ते हे क्लेम करतात. ठीक आहे, ह्याच्यामुळे त्यांना करायची वेगळं सुख मिळत असेल, त्यांना त्यांचं सुख भलं. मला विश्वास आहे की पुढच्या मर्यादित कालावधीमध्ये याची जी प्रशासकीय बाबी पूर्ण करायची आहे, निविदा मागवणं, स्वीकारणं आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात करणं, ही बाब त्या ठिकाणी आम्ही नक्कीच करू. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करेन की या अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ करण्याच्या निमित्ताने त्यांनी आवर्जून मंडणगडला माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये यावं आणि पुढच्या वर्षभरामध्ये योजना जर का आम्हाला पूर्ण करता आली तर मंडणगड वासियांचं दीर्घकाळचं पिण्याच्या पाण्याचं फिल्टरशी जे काही स्वप्न होतं ते साकारलं जाईल. यानंतर पुढची बातमी पाहूया. नागपुरात उद्या ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन होणार आहे. रामरक्षा पठण कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. रामनगरच्या मंदिरामध्ये ठाकरे उद्या रामरक्षा पठण करणार आहेत आणि मंदिराबाहेरील परिसरामध्ये कार्यकर्त्यांना संबोधणार देखील आहे. भाजपकडून ही लक्ष्मी नृसिंह महायज्ञाची तयारी करण्यात आलेली आहे. लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचं 22 जुलैला आयोजन करण्यात आलेलं आहे.